नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या या चॅनलमध्ये. आपण या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे इम्बॅलन्स. तर इम्बॅलन्स सुरू करायच्या तुम्हाला मी एक कन्सेप्ट सांगतो. मार्केटमध्ये तेव्हाच इम्बॅलन्स होतं जेव्हा मोठे मोठे इन्स्टिट्यूटवाले मार्केटमध्ये एंट्री घेतात. नॉर्मल जी प्राइस ॲक्शन होत असते त्याला ब्रेक करतं कोण? इन्स्टिट्यूटवाले. इम्बॅलन्स या नावातच आहे असंतुलन. मित्रांनो, आपल्या डेली लाईफमध्येही अशा बऱ्याचशाच गोष्टी होत असतात ज्या इम्बॅलन्स होतात. म्हणजेच मी तुम्हाला उदाहरण देतो. आपले 3 ऋतू आहेत: उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. उन्हाळ्यामध्ये ऊन जास्त प्रमाणात पडणार, म्हणजे ऊनच पडणार शक्यतो जास्त. पावसाळ्यामध्ये पाऊस पडणार व हिवाळ्यामध्ये थंडी. ह्या ऋतूमध्ये समजा चेंजेस व्हायला सुरुवात झाली तर आपण काय म्हणणार? जी निसर्गाची सायकल आहे ऋतूची, ह्यामध्ये इनबॅलन्स झाला. म्हणजे हिवाळ्यामध्ये पाऊस पडायला लागला, चेंज झाला ना काहीतरी, त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो? इनबॅलन्स. ह्यासारखंच मार्केटमध्येही इनबॅलन्स अशा गोष्टी होतात, ते आपण पाहायचं आहे. तरी मी तुम्हाला इनबॅलन्सचा एक एक्झाम्पल ड्रॉ करून दाखवतो डायग्राममध्ये, जेणेकरून तुम्हाला समजण्यास सोपं जाईल यासाठी. तर इथे आपण पाहायचं आहे. इथे मी डायग्राम ड्रॉ केलेली आहे ऑलरेडी. ह्यामध्ये मी अपट्रेंडचा सिनारिओ घेतला आहे. मार्केट हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो, ह्या फॉर्मेशननुसार मार्केट अपट्रेंडला जात आहे. ह्यामध्ये बॅलन्स स्ट्रक्चर आहे पूर्ण. इथं इनबॅलन्स असं काही नाही आहे. फक्त मी तुम्हाला इनबॅलन्स करण्यासाठी तुम्हाला बॅलन्स काय आहे हे समजणं फार गरजेचं आहे. इथे पहा, हा आहे प्रिव्हियस हायर हाय, हा आहे प्रिव्हियस हायर लो. मी इथं काय करणार? इथं असा एक बॉक्स ड्रॉ करणार, राईट. इथे पहा, मार्केट नेक्स्ट हायर हाय जसं फॉर्मेशन केले मार्केटने नेक्स्ट हायर लो बनवण्यासाठी प्रिव्हियस हायर हाय ते हायर लो ह्या बॉक्सच्या आतमध्ये आलेला आहे मार्केट इथं, व इथं त्यानं नेक्स्ट हायर लोची फॉर्मेशन केली. इतकं तुम्हाला लक्षात ठेवायचं. म्हणजेच इथून मार्केट अगेन अपट्रेंडला जाणार. हे झालं बॅलन्स स्ट्रक्चर. बॅलन्स आहे हे पूर्ण. जशी आपल्याला प्राइस ॲक्शन व्हायला पाहिजे होती तशी इथं प्राइस ॲक्शन झालेलं आहे. आता आपण अपट्रेंडमध्येच इनबॅलन्सची डायग्राम पाहूया. ह्या डायग्राममध्ये पाहू शकताय, मार्केट हायर हाय, हायर लो, अगेन नेक्स्ट जो हायर हाय आहे याची जशी फॉर्मेशन केली, मार्केटने काय करायला हवं होतं? मार्केटने प्रिव्हियस हायर हाय ते प्रिव्हियस हायर लो या झोनच्या आतमध्ये येऊन मार्केटला नेक्स्ट हायर लोची फॉर्मेशन करायला हवी होती. पण मार्केटने तसं केलं का? नाही आहे. मार्केटने प्रिव्हियस हायर हाय पशी टचही केलं नाही व मार्केट सडनली नेक्स्ट हायर हायची त्याने फॉर्मेशन केली. इथंच झालं इनबॅलन्स. या ठिकाणी काय झालं? मार्केटने काय केलेलं आहे? इनबॅलन्स. हा जो आहे हा इनबॅलन्स आहे टोटल. म्हणजे मार्केटनं इथे या ठिकाणी यायला हवं होतं, पण मार्केटनं इथं आलं का? नाही आहे. हा जो आहे हा इनबॅलन्स आहे. इथल्या ऑर्डरी घेऊन गेले का मार्केट? नाही आहे. अजून इथल्या ऑर्डरी पेंडिंग आहेत. इतकं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे झालं अपट्रेंडमध्ये इनबॅलन्सचा सिनारिओ. त्या डायग्राममध्ये आपण पाहूया डाऊनट्रेंडमध्ये मार्केट बॅलन्स कसं असतं. इथे पाहू शकता, मार्केट लोअर लो, लोअर हाय, अगेन लोअर लो, म्हणजेच मार्केट डाऊनट्रेंडमध्ये आहे. त्यामध्ये मार्केट प्रिव्हियस जो लोअर हाय आहे हा कुठं बनवतो? तर जो प्रिव्हियस लोअर लो आहे व लोअर लो ते लोअर हाय हा जो झोन आहे, त्या झोनच्या आतमध्ये मार्केट जो आहे नेक्स्ट लोअर हाय जो आहे इथं फॉर्मेशन करतो मार्केट. हे काय झालं? हे बॅलन्स स्ट्रक्चर आहे. जसंही मार्केट नेक्स्ट लोअर लो बनवतो, लोअर हाय बनवण्यासाठी प्रिव्हियस लोअर लो ते लोअर हाय याच्या झोनमध्ये येऊन मार्केट लोअर हायचे फॉर्मेशन करतो. म्हणजेच हे स्ट्रक्चर आहे, हे बॅलन्स आहे. आता यामध्ये इनबॅलन्स काय ते आपण पाहूया. तरी तुम्ही पाहू शकताय, मार्केट डाऊनट्रेंडमध्ये आहे व हा जो आहे हा इनबॅलन्स आहे. इथं पहा, मार्केट लोअर लो, लोअर हाय, नेक्स्ट लोअर लो अशी फॉर्मेशन केलेली आहे. मार्केटने नेक्स्ट लोअर हाय बनवण्यासाठी काय करायला हवं होतं? जो प्रिव्हियस लोअर लो आहे व प्रिव्हियस लोअर हाय आहे याच्या झोनच्या आतमध्ये येऊन मार्केटने नेक्स्ट लोअर हायची जी आहे इथं फॉर्मेशन करायला हवी होती. पण मार्केटने तर केली का तशी? नाही आहे. मार्केटने इथून शार्प फॉल दिला मार्केटने. म्हणजेच या ठिकाणी इन्स्टिट्यूटवाल्यांनी एंट्री एक्झिक्यूट केलेली आहे, त्यामुळे ही इतकी शार्प मुवमेंट डाऊन साईडला आलेली आहे. इथे मार्केटला काय करायला हवं होतं? या झोनमध्ये येऊन मार्केटला अगेन फॉल करायला हवं होतं, पण मार्केट तसं केलं का? नाही आहे. हा आहे इनबॅलन्स डाऊन ट्रेंडमध्ये. तर आपण चार्टमध्ये पाहूया. हा आहे हायर हाय, हायर लो, नेक्स्ट हायर हाय. मार्केटने काय करायला हवं होतं? नेक्स्ट हायर लो बनवण्यासाठी मार्केटने प्रिव्हियस हायर हाय ते प्रिव्हियस हायर लो ह्या झोनमध्ये मार्केटला यायला हवं होतं व त्या झोनच्या आतमध्ये मार्केटने नेक्स्ट हायर लोची फॉर्मेशन करायला हवी होती. मार्केटने तसं केलं का? इथं मार्केटने तसं इथं केलेलं आहे. म्हणजेच मार्केट जे आहे
हे बॅलन्स्ड आहे. नेक्स्ट पाहूया, इथं हा आहे हायर हाय हायर लो व नेक्स्ट हायर हाय. मार्केटने नेक्स्ट हायर लो फॉर्म करण्यासाठी मार्केटने प्रिव्हियस हायर हाय ते प्रिव्हियस हायर लो या झोनच्या आतमध्ये येऊन मार्केटने नेक्स्ट हायर लोची फॉर्मेशन करायला हवी होती. इथंही मार्केटने सेम तसं इथं केलेलं आहे व मार्केटने नेक्स्ट हायर हाय इथं हायर हायचे फॉर्मेशन केलेलं आहे. म्हणजे हे जे आहे हे बॅलन्स स्ट्रक्चर आहे. तुम्ही पाहू शकता इथंही पहा मार्केटने प्रिव्हियस हायर हाय ते प्रिव्हियस हायर लोच्या झोनमध्ये येऊन हायर लोची फॉर्मेशन केली. म्हणजेच हे जे स्ट्रक्चर आहे हे बॅलन्स आहे. आता आपण इनबॅलन्स कसं असतं तर आपण चार्टमध्ये पाहूया इनबॅलन्स अपट्रेंडमध्ये कसा इथं फॉर्म झालेला आहे. इथे पाहू शकता मार्केटचा हायर हाय हायर लो आणि नेक्स्ट हायर हायची फॉर्मेशन इथं वरती मार्केटने केलेली आहे. इथं काय झालं पहा, हा जो हायर हाय आहे व जो हा प्रिव्हियस हायर लो आहे या झोनमध्ये मार्केट आलं का, या झोनमध्ये मार्केट न येता मार्केटने सडनली नेक्स्ट हायर हाय हायर लो हायर हाय हायर लो हायर हाय हायर लो ह्या फॉर्मेशननुसार मार्केट अपट्रेंडला गेलं. इथं या ठिकाणी काय झालेलं आहे, इन्स्टिट्यूटवाल्यांच्या एंट्री एक्झिक्यूट झालेल्या आहेत, त्यामुळे इतकी त्याने शार्प मुवमेंट अपसाईडला त्यांनी केलेली आहे. इथं तुमच्या इथं ग्रीन कॅन्डल असणार आहे. मी इथं व्हाईट ब्लॅक अँड व्हाईट मला कॅन्डल सूट होतो त्यामुळे मी इथं कॅन्डलचा कलर चेंज केलेला आहे. इथं ब्लॅक आहे, तुमच्या इथं रेड दिसणार आहे व इथं व्हाईट आहे. त्या इथं ही जी ग्रे कलर आहे तिथं तुम्हाला इथं ग्रीन कॅन्डल इथं दिसणार आहे. राईट, इथं तुम्हाला समजलंच असेल की मार्केटला ह्या ठिकाणी येऊन मार्केटला नेक्स्ट हायर लोची फॉर्मेशन करून मार्केटला अपट्रेंडला जायला हवं होतं. मार्केटने तसं केलं का, नाही आहे. हा जो आहे हा इनबॅलन्स आहे, अजून इनबॅलन्स आहे. हा बॅलन्स करण्यासाठी मार्केटला इथं येऊन जायला हवं होतं. तर डाऊनट्रेंडमध्ये आपण पाहूया बॅलन्स स्ट्रक्चर. इथे पहा मार्केट लोअर लो लोअर हाय अगेन लोअर लो म्हणजेच मार्केट डाऊनट्रेंडमध्ये आहे. मार्केट ह्यामध्ये काय करणार, मार्केट नेक्स्ट लोअर हाय बनवण्यासाठी जो प्रिव्हियस लोअर लो ते प्रिव्हियस लोअर हाय याच्या झोनच्या आतमध्ये येऊन नेक्स्ट लोअर हायची फॉर्मेशन इथं मार्केटला करायला हवी होती. इथं केली का, केलेली आहे. म्हणजेच मार्केट बॅलन्स आहे. नेक्स्ट पाहूया आपण, हा आहे लोअर लो लोअर हाय अगेन लोअर लो. म्हणजेच मार्केटने नेक्स्ट लोअर हायची फॉर्मेशन करायसाठी मार्केटने प्रिव्हियस लोअर लो लोअर हायच्या झोनच्या आतमध्ये येऊन मार्केटने लोअर हायची फॉर्मेशन करायला हवी होती. केली का, इथंही मार्केटने केलेली आहे. तर हे जे स्ट्रक्चर आहे हे आहे बॅलन्स स्ट्रक्चर. राईट, डाऊनट्रेंडमध्ये हे आहे बॅलन्स आहे. इथे आपण पाहू शकता मार्केट डाऊनट्रेंडमध्ये असताना मार्केटनं इनबॅलन्सची फॉर्मेशन कशी केलेली आहे. मार्केट लोअर लो लोअर हाय राईट लोअर लो लोअर हाय या फॉर्मेशननुसार मार्केट डाऊनट्रेंडला येत आहे. इथे काय केलं आहे पहा, मार्केटने नेक्स्ट लोअर लो ची फॉर्मेशन केलेली आहे, पण मार्केटने जो प्रिव्हियस लोअर लो ते लोअर हाय याच्या झोनच्या आतून मार्केटने इथं नेक्स्ट लोअर हायची फॉर्मेशन केली आहे का, नाही आहे. म्हणजेच इथं काय झालेलं आहे, इथं इन्स्टिट्यूटवाल्यांनी एंट्री एक्झिक्यूट करून शार्प डाऊन साईडला मुवमेंट इथं केलेली आहे. म्हणजेच इथं इनबॅलन्सची फॉर्मेशन झालेली आहे. राईट, तर आय होप तुम्हाला हे इनबॅलन्सची कन्सेप्ट पूर्ण समजली असेल. तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.